हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. त्यासाठी आज आपण टॉपिक 27 इम्पॉर्टंट इंडियन ऍक्ट अँड लॉजचे काही एमसीक्यूज कव्हर करणार आहे जे 2025 रिलेटेड आहे. ठीक आहे. तसंच बघा, जनरल नॉलेजची GK/GS ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तर चला स्टार्ट करूया इंडियन ऍक्ट्स अँड लॉजचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऍक्ट इन 2025 रिप्लेस कॉलोनियल मॅरिटाईम लेजिस्लेशन? 2025 मध्ये वसाहतीकालीन समुद्री कायदे कोणत्या अधिनियमाने बदलले? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंडियन पोर्ट ऍक्ट 2025, इंडियन शिपिंग ऍक्ट 2025, मॅरिटाईम इन्फ्रास्ट्रक्चर ऍक्ट 2025 अँड कोस्टल रेग्युलेशन ऍक्ट 2025. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंडियन पोर्ट ऍक्ट 2025. इट रिप्लेस द इंडियन पोर्ट ऍक्ट 1908. ओके, 1908. Next, second, the National Sport Governance Bill 2025 was renamed as राष्ट्रीय क्रीडा शासन विधेयक 2025 चे नवीन नाव काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नॅशनल स्पोर्ट ऍक्ट 2025, सेकंड स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट 2025, थर्ड नॅशनल स्पोर्ट गव्हर्नन्स ऍक्ट 2025 अँड स्पोर्ट्स फेडरेशन ऍक्ट 2025. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ऍक्ट 2025, राष्ट्रीय क्रीडा शासन अधिनियम 2025, because it aims at infusing transparency and discipline into sport administration. Next, third, which law was repealed by the Repealing and Amending Bill 2022 passed in 2025? 2025 मध्ये पारित रिअपिलिंग अँड अमेंडिंग बिल 2022 द्वारे कोणते कायदे रद्द करण्यात आले? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 65 ऑब्सोलेट लॉ, सेकंड 76 ऑब्सोलेट लॉ, थर्ड 90 absolute law and 50 absolute law. करेक्ट आंसर है सेकंड 76 absolute law. The bill replaced 76 outdated law to streamline governance. Next, fourth, what is the primary purpose of Indian Port Act 2025? इंडियन पोर्ट ऍक्ट 2025 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एनहान्स पोर्ट सेफ्टी प्रोसेस अँड गव्हर्नन्स, सेकंड प्रायव्हेटाइज ऑल पोर्ट, थर्ड रेस्ट्रिक्ट पोर्ट ऍक्टिव्हिटीज अँड फोर्थ रिड्यूस पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एनहान्स पोर्ट सेफ्टी प्रोसेस अँड गव्हर्नन्स, बंदर सुरक्षा प्रक्रिया आणि प्रशासन सुधारणे, बिकॉज इट मॉडर्नाइज मॅरिटाईम लॉ अँड बूस्ट लॉजिस्टिक इफिशियन्सीज. Next, fifth, which new legislation in 2025 seek to create structured regulatory framework for sports? 2025 मध्ये कोणते नवीन कायदे क्रीडेसाठी नियामक चौकट निर्माण करतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ऍक्ट 2025, सेकंड नॅशनल स्पोर्ट गव्हर्नन्स ऍक्ट 2025, थर्ड ऍथलेट्स अँड स्पोर्ट्समन ऍक्ट 2025 अँड फोर्थ स्पोर्ट्स फेडरेशन रेग्युलेशन 2025. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ऍक्ट 2025, राष्ट्रीय क्रीडा शासन अधिनियम 2025. द ऍक्ट एम्स टू इम्प्रूव्ह ट्रान्सपरन्सी अँड गव्हर्नन्स इन स्पोर्ट. नेक्स्ट, सिक्स, द डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट 2025 इट प्रायमरी एम ऍट. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट 2025 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रेग्युलेटिंग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन ओनली, सेकंड प्रोटेक्टिंग सिटीजन पर्सनल डेटा ऑनलाइन, थर्ड रेग्युलेटिंग सोशल मीडिया कंटेंट्स अँड फोर्थ प्रोटेक्टिंग इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोटेक्टिंग सिटीजन पर्सनल डेटा ऑनलाइन, नागरिकांच्या वैयक्तिक डेटा संरक्षणासाठी, बिकॉज इट एस्टॅब्लिश डेटा प्रायव्हसी स्टँडर्ड फॉर एंटरप्राइजेस. नेक्स्ट, सेवन, which act replaced the colonial era bill of लँडिंग ऍक्ट 1856 इन 2025? 2025 मध्ये वसाहतीकालीन बिल ऑफ लँडिंग अधिनियम 1856 चे स्थान कोणत्या अधिनियमाने घेतले? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंडियन पोर्ट ऍक्ट 2025, मॅरिटाईम सिक्युरिटी ऍक्ट 2025, शिपिंग अँड नेव्हिगेशन ऍक्ट 2025, मॅरिटाईम पोर्ट शिपिंग ऍक्ट 2025.
तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंडियन पोर्ट ऍक्ट 2025 because the act modernized port governance and replaced the old legislation. Next, 8. The labor code introduced in recent year are set to be implemented fully in 2025. Which of the following is not one this code? अलीकडील वर्षात सुरू करण्यात आलेले लेबर कोड 2025 मध्ये पूर्णपणे लागू होणार आहेत. खालीलपैकी कोणता कोड यात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेज कोड, सोशल सिक्युरिटी कोड, इंडस्ट्रियल रिलेशन कोड अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कोड. करेक्ट आन्सर आहे फोर्थ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कोड. पर्यावरण संरक्षण कोड इज नॉट अ पार्ट ऑफ लेबर कोड. Next, ninth, which act in 2025 provided the legal framework for maritime disaster response and port safety? 2025 मध्ये कोणत्या कायद्याने समुद्री आपत्ती प्रतिसाद आणि बंदर सुरक्षासाठी कायदेशीर चौकट दिली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडियन पोर्ट ऍक्ट 2025, सेकंड मॅरिटाईम रेग्युलेशन ऍक्ट 2025, थर्ड पोर्ट अँड शिपिंग सेफ्टी ऍक्ट 2025 अँड फोर्थ मराईन अँड पोर्ट सिक्युरिटी ऍक्ट 2025. The correct answer is first Indian Port Act 2025 because this act emphasizes port safety, disaster preparedness and environmental compliance. Next, 10th, the 2025 amendment to the banking law replaced the old legislation to improve. 2025च्या बँकिंग कायद्यामध्ये सुधारणा जुन्या कायद्याचा बदल कोणत्या उद्देशाने करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स कलेक्शन, सेकंड फॉरेक्स ट्रान्झॅक्शन, third bank governance and transparency and fourth banking sector employment law. The correct answer आहे third bank governance and transparency. बँक प्रशासन व पारदर्शकता सुधारण्यासाठी because it enhanced governance and compliance norm were introduced. तसंच बघा जेई सिव्हिल साठी शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. Next, 11th, the new Digital Data Privacy Act passed in 2025 applies to. 2025 मध्ये पास झालेला नवीन डिजिटल डेटा प्रायव्हसी ऍक्ट कोणावर लागू आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली गव्हर्नमेंट एजन्सीज, सेकंड ऑल डेटा प्रोसेसर हँडलिंग इंडियन सिटीजन डेटा, थर्ड ओनली लार्ज कॉर्पोरेशन अँड फोर्थ ओनली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑल डेटा प्रोसेसर हँडलिंग इंडियन सिटीजन्स डेटा. भारतीय नागरिकांचा डेटा हाताळणाऱ्या सर्व डेटा प्रोसेसर बिकॉज द ऍक्ट अप्लाइज ब्रॉडली टू ऑल एंटिटीज प्रोसेसिंग और हँडलिंग पर्सनल डेटा. नेक्स्ट 12th, which law in 2025 replaced the colonial era bill of lending act? हे आपण आताच पाहिलं. याचा आन्सर आहे फर्स्ट इंडियन पोर्ट ऍक्ट 2025. नेक्स्ट 13. The 2025 legislation of employment and labor law primary aims to. 2025 मधील रोजगार व मजुरी कायदे मुख्यतः कोणत्या उद्देशाने आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस एम्प्लॉई राईट, सेकंड कन्सॉलिडेट अँड एन्फोर्स एक्झिस्टिंग लॉ, थर्ड एंड फॉर्मल एम्प्लॉयमेंट अँड फोर्थ रिमूव्ह ऑल मिनिमम वेजेस लॉ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कन्सॉलिडेट अँड एन्फोर्स एक्झिस्टिंग लॉ. विद्यमान कायद्यांचे एकत्रीकरण व अंमलबजावणी बिकॉज the labor code aims to streamline and enforce labor standard, that is labor code. Next 14, which act in 2025 established the Maritime State Development Council? 2025 मध्ये कोणता कायदा मराठाईम स्टेट काउन्सिल स्थापन करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडियन पोर्ट ऍक्ट, मराठाईम इन्फ्रास्ट्रक्चर ऍक्ट, कोस्टल पोर्ट ऍक्ट अँड मराठाईम गव्हर्नन्स ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंडियन पोर्ट ऍक्ट. It established MSDC for port coordination. Next 15, the 2025 amendment in employment law include provision for. 2025 मध्ये रोजगार कायद्यांचे सुधारणा कोणत्या बाबींसाठी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन HR, सेकंड गिग वर्कर अँड सोशल सिक्युरिटी, थर्ड मोनोपोलायझेशन ऑफ एम्प्लॉयमेंट एजन्सीज अँड फोर्थ फुल ऑटोमेशन ऑफ जॉब. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड गिग वर्कर अँड सोशल सिक्युरिटी. गिग कामगार आणि सामाजिक सुरक्षा बिकॉज द लॉ एम्स टू इन्क्लूड गिग इकॉनॉमी वर्कर इन सोशल सिक्युरिटी स्कीम. नेक्स्ट 16, द इंडियन पोर्ट ऍक्ट 2025 एम्पॅसिस विच ऑफ द फॉलोइंग. इंडियन पोर्ट ऍक्ट 2025 खालीलपैकी कोणावर लक्ष केंद्रित करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट
port safety, sustainability, and global standard. Second, export ban. Third, port privatization only. And fourth, restricting coastal activity. The correct answer is first, port safety, sustainability, and global standard. बंदर सुरक्षा, शाश्वतता आणि जागतिक मानके, because the act align port with international standard and safety norm. Next, 17. The 2025 India legislation related to port reform aims to. 2025 मधील बंदर सुधारणा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिड्यूस पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. सेकंड, इन्क्रीज पोर्ट लीड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड एज ऑफ डुईंग बिझनेस. थर्ड, लिमिट पोर्ट ऍक्टिव्हिटी टू गव्हर्नमेंट कंट्रोल. अँड फोर्थ, एलिमिनेट कॉस्ट पोर्ट सिक्युरिटी मेजर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्क्रीज पोर्ट लीड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड एज ऑफ डुईंग बिझनेस. बंदर आधारित औद्योगिक विकास वाढवणे व व्यवसाय सुलभ करणे, बिकॉज फोकस ऑन मॉडर्नायझेशन, सेफ्टी अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट, 18. The 2025 legal reform in India are expected to promote. 2025 मधील कायदेशीर सुधारणा काय प्रोत्साहित करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्क्रीज रेग्युलेशन अँड रेड टेप. सेकंड, ट्रान्सपरंट गव्हर्नन्स अँड एज ऑफ डुईंग बिझनेस. थर्ड, रेस्ट्रिक्शन ऑन फॉरेन लॉ. अँड फोर्थ, नो सिग्निफिकंट चेंज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ट्रान्सपरंट गव्हर्नन्स अँड एज ऑफ डुईंग बिझनेस. पारदर्शक प्रशासन व व्यवसाय सुलभता, बिकॉज रिफॉर्म एम ॲट ट्रान्सपरन्सी अँड बिझनेस फॅसिलेशन. नेक्स्ट, 19. विच रिसेंट लेजिस्लेशन एम टू एन्हान्स इंडिया मॅरिटाईम सिक्युरिटी. भारताच्या समुद्री सुरक्षा वाढवण्यासाठी अलीकडील कोणता कायदा उद्दिष्ट ठेवतो? तर बघा ऑप्शन आहे इंडियन पोर्ट ऍक्ट 2025, कोस्टल सिक्युरिटी अँड पोर्ट सिक्युरिटी ऍक्ट 2025, मॅरिटाईम सिक्युरिटी ऍक्ट 2025, शिपिंग सेफ्टी अँड सिक्युरिटी ऍक्ट 2025. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, Indian Port Act 2025, because this act include provision for port security and disaster response. Next, 20. The legal reform introduced in 2025 across sector aims to. 2025 मध्ये विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कायदेशीर सुधारणा कोणत्या उद्देशासाठी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रमोट डिरेग्युलेशन अँड प्रायव्हेटायझेशन. सेकंड, स्ट्रेथन रेग्युलेशन फ्रेमवर्क अँड इम्प्रूव्ह गव्हर्नन्स. Third, reduce transparency. And fourth, end foreign investment regulation. The correct answer is second, strengthen regulatory framework and improve governance. नियामक चौकट मजबूत करणे व प्रशासन सुधारणे, because the law aim to create transparent, modern and efficient governance structure. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अकाउंट्स सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.